हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून बराव्या प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभू तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा हा महिना प्रभुदेवा तो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा केला, त्याबद्दल आम्ही तुला उपकार स्तुती करतो. प्रभुदेवा आजच्या रविवारच्या सकाळच्या वेळी परमेश्वरा शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वरा आम्ही येऊन आलेला असताना परमेश्वरा प्रभुदेवा आतापर्यंत आम्हाला तुझी कृपा पुरवली, तुझी दया पुरवली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही जमा असलेले लोक आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. प्रभुदेवा आमच्या प्रार्थनेमध्ये आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य तुझी उपस्थिती असू दे. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. आजची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती होत आहे त्या ठिकाणचे सर्व भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. आपण उभा असतानाच एक गीत गाऊया. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख करता धावा
देतो सुख ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय पार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय पार. हालेलुया. आपण आणखीन काही गीत गाऊ आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आपण आराधनामय छुटकारा, आराधनामय चंगाई. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. मांगोगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा
छुटकारा पाए हमेशा। हालेलुया हालेलुया, सर्वजण मोठ्यानं हालेलुया। पुन्हा आपण गीत गाऊया, आनंद भरला आनंद भरला आनंद पूर्ण भरला। आनंद भरला आनंद भरला आनंद पूर्ण भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला आनंद भरला आनंद भरला आनंद पूर्ण भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला। माझून मी फिरलो, अंधकारात मी चाललो, चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो, तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले, तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले। इतका चांगला येशू माझा स्वतः झाला, इतका चांगला येशू माझा स्वतः झाला। आनंद भरला आनंद भरला आनंद पूर्ण भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला। पापात असणारे, अंधकारात चालणारे, पापात असणारे, अंधकारात चालणारे, स्वर्गात नवे गीत गातो, मी स्वर्गात नवे गीत गातो। आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू, आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू। आनंद भरला आनंद पूर्ण भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला आनंद भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला। धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला। महिमा महिमा होत्या त्याला, ओ महिमा होत्या त्याला, महिमा होत्या त्याला, ओ महिमा होत्या त्याला। ओ राजांच्या प्रभूंच्या प्रभूला, महिमा होत्या त्याला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा होत्या त्याला। गौरव द्या त्याला, ओ गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, ओ गौरव द्या त्याला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला। स्तुती स्तुती द्या त्याला, ओ स्तुती द्या त्याला, स्तुती द्या त्याला, ओ स्तुती द्या त्याला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती द्या त्याला, ओ राजांच्या
येशूला. हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया. आपण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आज आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. 2023 वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आजचा थँक्स गिव्हिंग डे आहे. आज आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत आपल्या जीवनासाठी. वर्षभर परमेश्वरानं आपल्याला सांभाळलं, वर्षभर परमेश्वरानं आपल्याला कृपा पुरवली, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देणार आहोत. आणि या वेळेमध्ये आपण एक गीत गाऊया, प्रभू का धन्यवाद करूंगा उसकी संगती में सदा रहूंगा. मोठ्या आवाजामध्ये आपण सर्वांनी गीत गाऊया आणि प्रभूंचं नाव उंच करूया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मोठ्यानं प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. एक बत्ती समान जलता रहूंगा.
धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया। खूप सुंदर गीतकार आहे आणि गीतकारानं खूप सुंदर लाईन्स लिहिलेले आहेत. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांती आराम. या जगामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की जी आपल्याला सुख शांती आराम देऊ शकते. कोण देऊ शकतं? फक्त येशूची संगती. येशू आपल्याला शांती देऊ शकतो. मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. जेव्हा आपण संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, आपल्याला वाटते की आता मी हरलेलो आहे, तेव्हा परमेश्वर तर सांगत आहे की कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा चाहे जान भी देना पडे. म्हणजे किती वाईट परिस्थिती होते, किती बिकट परिस्थिती होते, जो पण माझ्या जीवात जीव आहे तो पण मी काय करेन? परमेश्वराचा धन्यवाद करेन. हालेलुया. म्हणून आजारपण किंवा या जगामधील अशी कोणती समस्या, अडचणी ही आपल्याला आपल्या प्रभूपासून दूर राहू शकत नाही, लांब नेऊ शकत नाही. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, येशू ही मेरे जीवन का साथी. तो धन्य आहे, तो चांगला परमेश्वर आहे आणि तो आपल्या सर्व गरजा भागवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या सर्व गरजा परमेश्वर भागवतो. आणि मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. आणि गीतकार म्हणत आहे की मी जो पण जिवंत आहे तो पण मी प्रभूची काय करत राहीन? सेवा करत राहीन. आणि ज्याप्रमाणे एक बत्ती समान जलता रहूंगा तेरी महिमा मेरी कामना आहे. आणि एका दिव्याप्रमाणे मी काय करेन? प्रकाश देत राहीन. हालेलुया. दिवा कोणासाठी जळत असतो? स्वतःसाठी जळतो का? इतरांना प्रकाश देतो. आणि ख्रिस्ती लोकांचं जीवन असंच आहे की आपल्याला काय करायचं आहे? इतरांना प्रकाश द्यायचा. म्हणून येशू सांगत आहे की तुम्ही जगाचा कोण आहात? प्रकाश आहात. येशू प्रकाश आहे आणि त्यानं तो प्रकाश आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे आणि आपल्याला प्रकाशमय जीवन जगायचं आहे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये अंधकार नाही पाहिजे, आपल्या जीवनामध्ये कोणतेही पाप नाही पाहिजे. ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाही पाहिजे. तेव्हा आपले जीवन कसं आहे? प्रकाशमय आहे. हालेलुया. म्हणून पुन्हा एकदा पूर्ण उल्हासाने आनंदाने गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. कितना अच्छा है, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. थँक्यू जीसस. आपण डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा तू चांगला परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्या गरजा भागवणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमचं जीवन प्रकाशमय केलेलं आहेस. धन्यवाद देतो प्रभुदेवा. या शेवटच्या दिवसामध्ये असताना प्रभुदेवा आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझे उपकार स्तुती करतो कारण येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया.
धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. या वेळेमध्ये आपण सर्वांनी आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावूया आणि पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना करूया. प्रियानो, मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. आपले हात उंच करून तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाले मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. सर्वजण मोठा आवाजात. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू माझ्यासाठी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेस. धन्यवाद देतो त्या सर्व गोष्टींच्या बद्दल. प्रभुदेवा, तू माझ्यावरती जे प्रेम केलं, जी कृपा केली, आता पण परमेश्वराची दया दाखवली, त्या सर्वाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. कारण प्रभुदेवा, तूच एक योग्य परमेश्वर आहेस. या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यामुळे झालेल्या आहेत परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या. तुम्ही मनातल्या मनामध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊ शकता, नाहीतर मुख उघडून मोठ्या आवाजामध्ये देवाला धन्यवाद द्या. त्या देवाला सांगा की देवा, तूच एक योग्य परमेश्वर आहेस. देवा, तू सर्व समर्थ परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू आहेस. थँक्यू जीसस. हालेलुया. जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान.
जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। हालेलुया, हालेलुया लॉर्ड। धन्यवाद, धन्यवाद दे तू। हालेलुया। ओ ईश तुझ्यासारखं कोणी नाही। हालेलुया। योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू है प्रभु, मेरे प्रभु येशू। सर्वजण मोठ्या आवाजात योग्य केवळ, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू है प्रभु, मेरे प्रभु येशू। योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू है प्रभु, मेरे प्रभु येशू। तू हमारा सहारा, तू ही हमारा सहारा, तू ही हमारा सहारा, तू ही हमारा सहारा प्रभु, मेरे प्रभु येशू। तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा प्रभु, मेरे प्रभु येशू। योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू है प्रभु, मेरे प्रभु येशू। हालेलुया लॉर्ड। थँक यू जीसस। धन्यवाद देतो प्रभु देवा, तू योग्य परमेश्वर आहेस, तू पवित्र आहेस, तू महिमा आणि आदर यस योग्य आहेस प्रभु देवा। तू आमचा सहारा, आमचा भरोसा तूच आहेस प्रभु देवा। आम्ही सर्वजण फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवत आहोत, आम्ही सर्वजण तुझ्यावरती भरोसा ठेवत आहोत। थँक्यू जीसस। हालेलुया। धन्यवाद देतो आजची आराधना परमेश्वरा तू आशीर्वादित केली प्रभु देवा। तुझा अनुभव तो आम्हाला दिलास, तुझ्या सानिध्याचा, तुझ्या उपस्थितीचा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाशी तू बोल परमेश्वरा। आज प्रभु देवा तू प्रत्येकाशी भेट घे आणि तू प्रत्येकाद्वारे गौरवला जा। धन्यवाद, धन्यवाद देतो। सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन, आमेन। प्रेस लॉर्ड। आपण सर्वजण बसून घेऊया। या वेळेमध्ये साक्षीची वेळ आपल्यामध्ये रणवीर अंकल आहे, ते पुढे येतील आणि साक्ष चालवतील। हालेलुया। आपण सर्व आनंदी आहात? ख्रिसमस झाला, परमेश्वरानं आपल्याला अनुभव दिलेला आहे, या वर्षामध्ये जे अनुभव दिलेले आहे, या आठवड्यामध्ये अनुभव दिलेला आहे। अनेक जण त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतलेला आहे, तर त्या अनुभव आपण सांगून देवाची स्तुती करूया साक्षीच्या रूपाने। स्तुती असो करून आम्हाला सांगायला
प्रकारे सांभाळलेला आहे. वर्षभर तो खासदारापासून आम्हाला सांभाळलेला आहे. माझ्या कामामध्ये पण मला सांभाळत आहे वर्षभर. प्रभूला मी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला परमेश्वरानं वर्षभर सांभाळलेलं आहे. जाधव परिवारांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि उद्या नवीनच वर्षामध्ये पदार्पण होणार आहे. तर त्या जाधव परिवारासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या आईसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आपण आठवण ठेवूया. पुढे. परमेश्वराला धन्यवाद देते. परमेश्वराने गेलं वर्षभर मला, माझ्या परिवाराला आणि आपल्या सगळ्यांना सांभाळलं. परमेश्वराला धन्यवाद देते. लागणारी प्रत्येक गरज आरोग्य दिलेलं आहे, आर्थिक गरज भागवलेली आहे परमेश्वराने आणि परमेश्वराच्या संगतीत परमेश्वर मला वाढवत आहे, म्हणून परमेश्वराला धन्यवाद. धन्यवाद. पाथा सिस्टर यांना परमेश्वरानं अनुभव दिलेला आहे. त्यांचं हैदराबादचं जाणं येणं सर्व काही सुरक्षित झालेलं आहे. त्यांच्या घराचं पण बरेचसे काम त्यांना अनुभव दिलेले आहेत. देवबापा त्यांना आशीर्वादित केले, त्याबद्दल देवाची स्तुती असो. अवसरे सिस्टर. देवाला धन्यवाद देते, त्यांना नावाचा महिमा करते. परमेश्वराने आम्हाला वर्षभर सांभाळलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2 वर्ष होऊन गेले आमच्या घराचं काम सुरू आहे. पण त्या कामामध्ये देवाने मदत केली. कोणत्याही मजुराला विजा वगैरे होऊ दिली नाही. पण सगळं काम व्यवस्थित अगदी शांततेने झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि देवाला अजून धन्यवाद देते की परमेश्वराने माझं आरोग्य वर्षभर सांभाळलं. काही होत राहतं वयामानाने मला, पण त्याच्यातही देवाने मला सामर्थ्य दिलं, शक्ती दिली आणि त्याचा आशीर्वाद पूर्ण राहिल्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि आता सध्या मला काही त्रास नाही, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. परमेश्वर माझ्यासोबत आहे. मला 74वं वर्ष सुरू आहे आणि ह्या एजमध्ये सुद्धा परमेश्वर माझी काळजी घेतो, याबद्दल मी आभारी आहे. सगळ्या कामामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये तो मला मदत करतो. माझ्या कुटुंबाच्या सुद्धा परमेश्वराने सहाय्य केलं, त्यांना सुखी ठेवलं, निरोगी ठेवलं. कोणत्याही प्रकारचा आजार किंवा इजा त्यांना होऊ दिली नाही, त्यांना सुखी ठेवलेली, याबद्दल मी आभारी आहे. आणि मी देवाला अंतिम स्तुती करते की परमेश्वराने आमच्या कुटुंबाला नेहमी असं ठेवावं आणि देवाच्या सान्निध्यात आणावं. मी रोज प्रार्थना करते की देवा तू असा काही चमत्कार दाखव ते तुला ओळखतात, पण त्यांनी तुझा स्वीकार करून तुझ्या नावामध्ये यावं, असं मी रोज प्रार्थना करते. परमेश्वर माझी प्रार्थना केव्हा ना केव्हा ऐकेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि देवबाबांनी मला पूर्ण वर्षभर आरोग्य दिलं. माझे कपडा लता खाणं पिणं सगळ्या गोष्टीमध्ये देवाने मला सहाय्य केलेले आहे आणि पुढे तो सहाय्य करेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आज सकाळी मी जेव्हा उठले, शास्त्र वाचत, बायबल वाचत असताना देवाने मला सहाय्य केलं आणि मी विचार केला की आज शेवटला दिवस आहे. परमेश्वरा तू माझे मार्ग मोकळे कर. आणि परमेश्वराने मला परत एकदा चर्चमध्ये येऊन तुम्हाला सर्वांची भेटीगाठी होऊ दिल्या, याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. देवाने असंच माझं नेहमी सहाय्य करावं आणि तो करेल ही माझी पूर्ण खात्री आहे. कारण देव हा असा आहे की पिढ्यानपिढ्या तो आपल्याला निवसताना आहे. पर्वत उत्पन्न झाले, त्यापूर्वीच पृथ्वीवर जग ही निर्माण केली, त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंत कालापर्यंत तो देव आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि देव बाप आशीर्वाद देईल आणि देणारच आहे, याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. देवाची स्तुती असो. अवसरे आंटी यांना नेहमी परमेश्वर त्यांना अधिक आशीर्वादित करत आहे. त्यांच्या वयाचे 74 वर्ष ते प्रभूमध्ये वाढत आहेत आणि विशेष करून ते लहानपणापासून वचनामध्ये वाढत आहेत आणि शिक्षणामध्ये वाढत आहेत. तर त्यांच्याही जे घराचं जे काही बांधकामाचं होतं, दुरुस्ती होतं, त्याच्यामध्ये परमेश्वराने त्यांना अधिक सहायता केलेलं आहे आणि घर चांगल्या प्रकारे बांधकाम झालेलं आहे. देवाची स्तुती असो. आणि त्यांची जे तळमळ आहे परमेश्वराच्या बाबतीमध्ये, भक्तीमध्ये वाढण्यासाठी, ते स्वतः तर येतच असतात, पण त्यांचे नातलग जे आहेत, मुलगा, सोनबाई किंवा त्यांचे नात आणि नातू ते आहेत, तर ते हे सर्वजण प्रभूमध्ये आनंदी आहेत. परंतु ते प्रभूमध्ये वाढण्यासाठी आणि परमेश्वराच्या संगतीमध्ये येण्यासाठी, मंदिरात येण्यासाठी त्यांचे जे तळमळ आहे ते व्हावी, यासाठी आपणही प्रार्थना करूया आणि ते यावं आणि ते परमेश्वराचा अनुभव घ्यावा, यासाठी आपण
प्रार्थना करू. तर अजून कोणी आहे? देवाला धन्यवाद देते. 2023 मध्ये परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडवल्या. तसंच वाईट पण गोष्टीचा अनुभव दिला. गेल्या वर्षामध्ये आलेलं शैतानाने खरंच ते एक त्याला ताप होती, पण ती मला असं वाटते की ही शैतानाकडूनच आलेली होती. कारण त्याची जर हॉस्पिटलकडून किंवा त्याचे आजाराचे असते तर त्याला अटॅक परत परत ते झटके आले असते. पण ते शैतानाने त्याच्यावर एवढा म्हणजे जीवघेणा घात केला होता, पण परमेश्वराने त्याला त्याच्यातून वाचवलं. माझ्या घराला मला जीवन दिलं आणि परमेश्वराने चांगली माणसं मला धावून पाठवले. आमचे पास्टर नेहमी आमच्या मदतीसाठी तयार असतात. आपले विभाग परमेश्वराला धन्यवाद देते की चांगल्या संगतीमध्ये आम्हाला ठेवलं आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला देव 2023 मध्ये चांगल्या प्रकारे सांभाळला. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला देते. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आरोनलाही परमेश्वरानं आशीर्वादित केलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे. जसं अब्राहमाला इसाकाचं अर्पणाचं जेव्हा परमेश्वरानं सांगितलं होतं तर तो तयार झाला आणि त्या विश्वासामध्ये तो टिकून राहिला. परमेश्वर हे इच्छितो की आपणही विश्वासामध्ये कुठे कमी पडू नये, विश्वासामध्ये दृढ राहावं. यासाठी आपल्यावर काही अनेक प्रसंग येत असतात, त्यामध्ये आपण कुठे कमी पडू नये तर विश्वासामध्ये पक्के राहावं यासाठी परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्यासाठी असे काही घटना घडतात, त्यामधून आपण अनुभव घेत असतो. परमेश्वर आपण आशीर्वादित करतो आणि देवबाप ह्या गोष्टीचा आम्हा परिवारांना आशीर्वादित केलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे. तर देवाची स्तुती असो. अजून कोणी? कोचमे आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतो. वर्षभर आम्हाला सांभाळला, हरेक आमच्यासोबत होता, त्याच्याबद्दल मी देवाचे धन्यवाद करतो. विनंती देखील करतो की स्टीवनची आणि जोशीची जरा तब्येत खराब आहे, त्याला ताप येत आहे, सगळ्याला सूज आहे, त्यांना खात नाही, काही हे नाही. 2-4 दिवसला तापीची खूप ताप आहे, तर त्याच्यासाठी प्रार्थना करून ठेवतो. देवाची स्थिती असो. मी कोस्मी परिवारांना परमेश्वर अनुभव देत आहे, आशीर्वादित करत आहे. परंतु ह्या दिवसामध्ये जे काही इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन वगैरे आहे, मीनाक्षीच्या दोन्ही लेकरांना वगैरे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांना आरोग्य मिळावं म्हणून. तसंच दिनेशलाही जे काही थोडंफार ताप वगैरे आहे तर त्यालाही परमेश्वरानं आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर नक्कीच त्यांना आशीर्वादित करेल. तर ह्या दिवसामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना सांभाळलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे आणि पूर्ण वर्ष गेलेलं आहे. तर प्रभूमध्ये आपण टिकून आहोत, प्रभूमध्ये विश्वासामध्ये वाढत आहोत. देवाची स्तुती असो. आणि परमेश्वर आम्हाला लागणारी गरज परमेश्वर आम्हाला दिलेली आहे आणि आरोग्यसुद्धा दिलेलं आहे. या आज माझ्या वयाचे आता 61 वर्ष परमेश्वरानं मला आशीर्वादित केलेलं आहे. मला कोण्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. आमचं जाणं येणं सर्व काही सुरक्षित केलेलं आहे. मागील आठवड्यामध्ये आम्ही परभणीला गेलो आमच्या मुलीकडे. तर आमचं जावई जे आहेत तरुणामध्ये कार्य करत असतात, स्टुडंट्समध्ये. तर ह्या ख्रिसमस निमित्त जे काही त्यांना स्किट वगैरे घ्यायचे होते किंवा त्या मुलांकडून काही ॲक्टिव्हिटी करून घेण्याचे होते ख्रिसमससाठी, तर त्यासाठी त्यांना वेळ भेटत नव्हता. ते आम्हाला बोलून घेतले, आम्ही गेलो होतो. तर आमचं परमेश्वरानं जाणं सुरक्षित केलेलं आहे आणि त्याने जे परिश्रम घेतलेले आहे ते काल परभणीमध्ये मोठ्या प्रकारात काय म्हणतात त्याला गार्डन काय म्हणतात ख्रिसमस स्किट वगैरे पास्टर फेलोशिप मार्फत ख्रिसमस कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये तरुणांनी भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य करून स्किटच्याद्वारे लोकांना शुभवर्तमान सांगण्याचं संधी त्यामध्ये मिळालेली आहे. आणि परमेश्वर आमचं जाणं आणि येणं आता आम्ही आज आलो तर परमेश्वर आम्हाला सुरक्षित केले. देवाची स्तुती असो. सर्वांना आरोग्य दिले त्याबद्दल देवाची स्तुती असो. आपण हे सर्व साक्षी ऐकलेले आहेत, परमेश्वरानं आपण अनुभव दिलेले आहेत. या अनुभवाच्या साठी आपण परमेश्वराची स्तुती करूया. आणि आपल्यामध्ये पाथरसेठ आहेत, ते या सर्व साक्षीबद्दल प्रार्थना करतील. धन्यवाद परमेश्वरा. तू आम्हाला वर्षभर सांभाळलेला आहेस आणि आम्हाला प्रत्येकाच्या जीवनात साक्ष निर्माण केलेली आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. तू आमच्या प्रत्येकाची साक्ष ऐकलेली आहे तो परमेश्वरा. जे आज तू तुझी साक्ष देत आहे प्रभू, त्यांच्या जीवनात तुझं अजून कार्य होते आणि अधिक त्यांनी तुझं गौरव करावं असं तुझं येण्यात हे प्रभू परमेश्वरा. ज्यांनी साक्ष देऊ शकले नाही प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनात तू साक्ष निर्माण कर आणि त्यांनी
पुढे येऊन तुझं गौरव करावं, तुझ्या नावाने साक्ष द्यावी आणि तुझ्या राज्याचा महिमा वाढावा असं दयेने कृपेने करते. येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐकते. आमेन. देवाच्या स्तुती असो. ह्या पुढील वेळ पालकांच्या हाती देतो. आपण या वेळेमध्ये दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत आणि या वेळेमध्ये गीत गाऊया आणि प्रभूला आपलं दान आणि दशांश देऊया. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु. क्रूस पे हुआ कुर्बान, क्रूस पे हुआ कुर्बान, क्रूस पे हुआ कुर्बान, क्रूस पे हुआ कुर्बान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर. यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना. हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. आपण दानदशांसाठी प्रार्थना करू. आपल्यामध्ये राजदादा आहेत, ते दानदशांसाठी प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जी, धन्यवाद करतो कोणता प्रभूजी. सुंदराचा दिवस दिला प्रभू, आम्हाला सांभाळलेला आहे. वर्षभर देखील आम्हाला सांभाळलेलं आहे. सर्व चांगले झाले याबद्दल आम्ही धन्यवाद करतो प्रभूजी. तुमचं सर्व काही आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, धन्यवाद करतो प्रभू. याबद्दल आम्ही धन्यवाद करतो प्रभू. जे दान दिलेलं आहे त्याच्यावर तुमचा आशीर्वाद द्या प्रभू. ज्यांनी नाही दिलं त्याला पण आशीर्वाद द्या प्रभू. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना पण आशीर्वाद द्या प्रभू. प्रार्थना प्रभू, त्याच्या गोड नावाची प्रार्थना विनंती केली म्हणून आहे प्रभू. आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. किती जण आनंदी आहेत? हात वरती करा. सर्वांनी म्हणा की मी प्रभूमध्ये आनंदी आहे. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. आणखीन मोठ्यानं. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. प्रेस लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवानं शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सांभाळून ठेवलं आणि त्याच्या कृपेमध्ये ठेवलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. आता आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि ज्याप्रमाणे आजचं जे बॅनर मी तयार केलं होतं की थँक्स गिव्हिंग प्रेयर संडे सर्व्हिस. हालेलुया. याचा अर्थ की आजचा दिवस कशासाठी आहे? देवाला धन्यवाद देण्यासाठी.
आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून आपण देवाला धन्यवाद द्यायचा असं नाही, तर दररोज आपण काय करायला पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. दररोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे की देवा तुम्हाला चांगली झोप दिली, मला जिवंत ठेवलं आणि हा सुंदर दिवस माझ्या जीवनामध्ये जोडलास, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि संध्याकाळी सुद्धा जेव्हा आपण झोपी जातो त्याच्या अगोदर देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की दिवसभरामध्ये तू मला कृपा पुरवली आणि तुझ्या दयेमध्ये ठेवलं, त्याबद्दल मी तुला काय करतो, धन्यवाद देतो. हालेलुया. धन्यवाद देणं खूप चांगली गोष्ट आहे आणि धन्यवाद देणं हे परमेश्वराला खूप आवडतं. हालेलुया. आणि जे लोक नेहमी परमेश्वराला धन्यवाद देतात सगळ्या परिस्थितीमध्ये, देवाची इच्छा अशी नाही की आपल्या जीवनामध्ये चांगली परिस्थिती आहे तेव्हाच आपण काय करावं, देवाला धन्यवाद द्यावं, परंतु वाईट परिस्थिती असू दे, बिकट परिस्थिती असू दे किंवा कोणतीही परिस्थिती असू दे, त्या सर्व परिस्थितीमधून आपण जात असताना नेहमी आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. माझ्याकडे पैसे असू देत किंवा नसू देत, मी देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. माझी परिस्थिती गरीब असू दे किंवा मी श्रीमंत असू दे किंवा माझ्याकडे जेवायला असू दे किंवा नसू दे, परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये मी काय करायला पाहिजे, माझ्या प्रभूला धन्यवाद देणं हे आवश्यक आहे. हालेलुया. कारण तो महान परमेश्वर आहे आणि त्यानं आपल्यावरती महान अशी कृपा केलेली आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये धन्यवादाचं अंतःकरण असायला पाहिजे. नेहमी धन्यवाद देणारा अंतःकरण परमेश्वराला खूप आवडतं. हालेलुया. म्हणून आज आपण सर्वांनी विचार करूया की मी चांगल्या परिस्थितीमध्ये नेहमी देवाला धन्यवाद देतो, नेहमी देवाला उपकार स्तुती करतो, नेहमी देवाला महिमा देतो, परंतु बिकट परिस्थितीमध्ये मी काय करत आहे, माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मी परमेश्वराला धन्यवाद देत आहे का? कधी कधी आपल्या जीवनामध्ये इस्रायल लोकांच्या सारखा स्वभाव तयार होतो आणि ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना पाणी पाहिजे, परमेश्वरानं पाणी दिलं, देवाची स्तुती केली. इस्रायल लोकांना जेव्हा भूक लागले त्यांना अन्न दिलं, त्यावेळी इस्रायल लोकांनी काय केले, देवाला धन्यवाद दिला, देवाची स्तुती केली. परंतु जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा इस्रायल लोकांनी कुरकुर केली. हालेलुया. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये कुरकुर करणारा स्वभाव किंवा देवाच्या विरोधात बोलणारा स्वभाव, की देवाला प्रश्न विचारणारा स्वभाव, की देवा तू असं काय केलं, देवा तू तसं काय केलं, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. त्या परिस्थितीमध्ये आपण त्या परिस्थितीसाठी देवाला धन्यवाद देणारे लोक बनायचं आहे. हालेलुया. म्हणून इस्रायल सारखं आपल्याला बनायचं नाही. आणि काही इस्रायल लोकांचा काय झाला, त्या जंगलामध्ये नाश झाला. त्याचं महत्वाचं कारण हेच होतं की त्यांनी काय केली, परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली. म्हणून जर आपण कुरकुर करणारे लोक आहोत, नेहमी जर देवाला दोष देणारे लोक आहोत, जर नेहमी आपण परमेश्वराला प्रश्न विचारणारे लोक आहोत, तर आपला सुद्धा एक दिवस त्या इस्रायल लोकांच्या सारखा नाश होणार. हालेलुया. म्हणून जी परिस्थिती परमेश्वरानं आपल्या समोर ठेवलेली आहे, भले ती परिस्थिती चांगली असू दे, बिकट असू दे, भयानक टेन्शनची असू दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना एकच करायचं आहे आणि ते म्हणजे देवाला काय करायचं आहे, धन्यवाद द्यायचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता 107 अध्याय आणि पहिलं वचन वाचा. स्तोत्रसंहिता परमेश्वराचे उपवास स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. माझ्या पाठीमागे म्हणा सर्वांनी, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. स्तोत्रकर्ता इथं सांगत आहे की परमेश्वराचं काय करा, उपकार स्मरण करा. परमेश्वरानं आपल्यावरती जे उपकार केलेले आहेत त्याचं स्मरण करा, देवाला धन्यवाद द्या, कारण आपला परमेश्वर कसा आहे, तो चांगला परमेश्वर आहे आणि त्याची दया सनातन आहे. सनातन याचा अर्थ की जोपर्यंत हे जग असणार आहे तोपर्यंत, याचा अर्थ की त्याच्या पलीकडे सुद्धा जोपर्यंत परमेश्वराचं अस्तित्व आहे तोपर्यंत परमेश्वराची दया कशी असणार आहे, नेहमी आपल्यावरती असणार आहे. याचा अर्थ की त्याची दया आपल्यावरती कमी होणार नाही किंवा त्याची कृपा आपल्यावरती कमी होणार नाही. तर जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि जोपर्यंत आपल्या प्रभूचं अस्तित्व कायमस्वरूपी असणार आहे, त्या कायमस्वरूपी अस्तित्वापर्यंत आपल्यावर त्याची दया असणार आहे. म्हणून तो स्तोत्रकर्ता म्हणत आहे की त्याचं काय करा, उपकार स्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये जे काही उपकार केलेले आहेत ते सर्व उपकार आठवा, परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण आपला परमेश्वर चांगला परमेश्वर आहे आणि त्याची दया सनातन आहे. ती नेहमी दया आपल्यावरती असते, त्याची कृपा नेहमी आपल्यावरती असते. अनुवाद 26:6-11 वचन.
तेथे मिस्री लोकांनी आम्हाला निर्यातीने वागवले, गांजले व आम्हाला वेठीस लावले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला, तेव्हा त्याने आमची अरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळ पाहिला. तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहुने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार यांच्या योगे आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले आणि आम्हाला या स्थळी आणून पोहोचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हाला दिला. आता हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहेस, त्यातले काही मी तुला आणले आहे. मग तू आपला देव परमेश्वर याच्या समोर ती पाठी खाली ठेवून त्याला दंडवत घाल. 11 आणि तुझा देव परमेश्वर याने तुला व तुझ्या घराण्याला जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर. तुझ्या बरोबरचा लेवी व तुझ्या बरोबरचा ओप्रा यांनीही त्याचा आनंदाचा उपयोग घ्यावा. आणि इस्रायल लोक या ठिकाणी परमेश्वराला धन्यवाद देत आहेत, या ठिकाणी परमेश्वराला उपकार स्मरण करत आहेत. आणि इथं सांगत आहे की मिस्री लोकांनी आम्हास काय केलं, आम्हाला वाईट प्रकारे वागणूक दिली, आम्हाला वाईट वागणुकीने गांजवलं, आम्हाला बिकट दास्य लावले. आणि इस्रायल लोक मिस्र देशाच्या दास्यामध्ये होते आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये असताना ते आठवण करत आहेत की देवा, आम्ही या बिकट परिस्थितीमध्ये होतो, वाईट परिस्थितीमध्ये होतो. आणि पुढे सांगत आहे की आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला. याचा अर्थ की आम्ही आपल्या प्रभूचा धावा केला आणि प्रभूनं आमचा धावा ऐकला. आणि पुढे सांगत आहे की आमची अरोळी ऐकली आणि आमचे दुःख, इस्रायल लोकांचं काय होतं, ते दुःखामध्ये होते, ते कष्टामध्ये होते, त्यांची छळणूक केली जात होती. हे सर्व परमेश्वरानं पाहिलं आणि इथं सांगत आहे की परमेश्वराने सामर्थ्य भाऊने व हात उगारून आणि भयंकर उत्पात व चमत्कार दाखवून आम्हास मिस्र देशातून सोडवले. इस्रायल लोक सांगत आहेत की परमेश्वरानं आम्हाला काय केलं, त्या मिस्र देशाच्या जाचामधून, त्या छळणुकीमधून, त्या संकटामधून, त्या कष्टामधून परमेश्वरानं आपला हात उगारला, त्यानं सामर्थ्य दाखवलं आणि मिस्र देशामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार केलेत आणि परमेश्वरानं आम्हाला त्या सर्व वाईट परिस्थितीमधून बाहेर काढलं. हालेलुया. कधी कधी आपली परिस्थिती सुद्धा तशीच होते. आपण सुद्धा या जगाच्या गुलामगिरीमध्ये होतो, या जगाच्या राहटीप्रमाणे जीवन जगणारे लोक होतो. आपल्याला माहित नव्हतं की सत्य काय आहे, असत्य काय आहे. आणि येशू आपल्या जीवनामध्ये आला आणि ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना त्या मिस्र देशाच्या बंधनामधून बाहेर काढलं, त्याप्रमाणे आपल्या सर्वांना या जगाच्या वाईट बंधनामधून, या जगाच्या सर्व वाईट पापामधून त्यानं आपल्याला काय केलेलं आहे, बाहेर काढलेला आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला सुद्धा त्यानं दुधामधाच्या प्रवाहामध्ये आणून ठेवलेला आहे. आज आपण सर्वजण आशीर्वादित लोक आहोत. किती जण विश्वास ठेवतात? हात वरती करा. नक्की आपण आशीर्वादित लोक आहोत. हे काय आहे, आपण जेव्हा आपले पूर्वीचे दिवस आठवतो तेव्हा आपल्याला ते अनुभूती येईल किंवा आपल्याला ते आठवेल की पूर्वीच्या दिवसामध्ये अनेक बिकट परिस्थिती होती, परंतु त्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला कोणतं शांती समाधान नव्हतं. परंतु आता सुद्धा कधी कधी आपल्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती येते, परंतु आपल्या जीवनामध्ये एक आशा असते की प्रभू माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. म्हणून इथे इस्रायल लोक देवाला धन्यवाद देत आहेत की देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही जेव्हा प्रार्थना केली आमच्या मुक्तीसाठी, आम्ही जेव्हा तुला आरोळी मारली आमच्या कष्टासाठी, तेव्हा ती आरोळी, ती प्रार्थना तू ऐकली आणि तू आम्हाला सर्व गोष्टीमधून काय केलं, मुक्त केलं आणि चांगल्या प्रदेशामधून नेऊन ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला त्या सर्व बिकट परिस्थितीमधून बाहेर काढलेला आहे आणि आपल्याला सुद्धा त्या दुधामधाच्या प्रवाहामध्ये, याचाच अर्थ की त्या आशीर्वादित प्रवाहामध्ये, त्या आशीर्वादित जीवनामध्ये आपल्या सर्वांना आणून ठेवलेला आहे. म्हणून आज आपण सर्वजण आशीर्वादित लोक आहोत. आज आपल्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती असेल, परंतु आपल्या जीवनामध्ये एक आशा आहे की हे संकट जरी आलं तरी माझं स्वर्गामधली सीट काय आहे, कन्फर्म आहे. हालेलुया. या जगामध्ये किती त्रास होऊ दे, किती बिकट परिस्थिती असू दे, परंतु आपल्या जीवनामध्ये हे कन्फर्मेशन आहे की मी कुठे जाणार आहे, स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी इस्रायल लोक परमेश्वराला धन्यवाद देत आहेत. आणि 11 वचन की तुझा देव परमेश्वर ज्या उत्तम उत्तम वस्तू तुला व तुझ्या घराण्याला देईल त्याचा तू, लेवी व आपल्यामध्ये राहणारे परदेशी यासह आनंदाने उपभोग घे. आणि ज्या ज्या गोष्टी परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा परमेश्वर आनंदानं उपभोग घेण्यासाठी सांगत आहे.
कारण परमेश्वरानं या जगामध्ये जे काही निर्माण केलेलं आहे ते कुणासाठी केलेलं आहे? आपल्यासाठी केलेलं आहे. उत्पत्ती पहिला अध्याय जेव्हा वाचला, प्रत्येक गोष्ट जेव्हा परमेश्वरानं निर्माण केली तेव्हा परमेश्वर काय म्हणत आहे? हे खूप चांगलं आहे. हालेलुया. परमेश्वराने या जगामध्ये कोणतीही वाईट गोष्ट निर्माण केली नाही, परंतु मनुष्य पापामध्ये गेला, मनुष्यानं देवाचा आज्ञाभंग केलं आणि त्यानंतर या जगामध्ये काय झाल्या? वाईट गोष्टींनी प्रवेश केला. म्हणून ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की इस्रायल लोक म्हणत आहेत की सर्व गोष्टी ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीबद्दल काय करा? परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद देणं हे खूप चांगलं आहे आणि ते परमेश्वराला खूप आवडत आहे. म्हणून जे काही परमेश्वर आपल्या जीवनामध्ये देत आहे, जे आशीर्वाद परमेश्वर आपल्या जीवनामध्ये देत आहे, त्याबद्दल आपण नेहमी परमेश्वराला उपकार स्मरण करणारे लोक बनायला पाहिजे. त्यासाठी एक दाखला वाचा, लूक याचा 17वा अध्याय आणि 11 ते 19 वाचा. मग असे झाले की तो येरुशलेमेकडे चालला असता शामरोन व गालील यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटण्यास आले. ते दूर उभे राहून मोठ्याने ओरडून म्हणाले, ओहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यांच्यातील एक जण, आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याने त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शंभरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहे? या परक्यापासून देवाचा गौरव करण्यास परत आलेला असा कोणी आढळले नाही काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी म्हणा प्रेज द लॉर्ड. आणि हा दाखला आपल्या सर्वांना माहित आहे की 10 कुष्ठरोग्यांना येशू काय करतो? बरं करतो. आणि तो सांगत आहे की 12व्या वचनामध्ये, आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोगी असलेले 10 पुरुष त्याला भेटले. किती पुरुष भेटले? 10 पुरुष भेटले. आणि तो सांगत आहे की ते दूर उभे राहून उच्च स्वराने म्हणाले. किती जण उच्च स्वराने म्हणाले इथं? 10 जण. सगळ्यांनी उच्च स्वरानं काय केला? येशूला आवाज दिला. आणि इथं ते प्रार्थना करत आहेत, देवाला आरोळी मारत आहेत की अहो येशू, गुरुजी, आम्हावरती काय करा? दया करा. आम्ही त्रासामध्ये आहोत, आम्ही अडचणीमध्ये आहोत. परमेश्वरा, तू आम्हाला बरं कर. या कुष्ठरोगामधून आम्हाला काय कर? पूर्णपणे मुक्त कर. आणि इथं 10 एकत्र आहेत. याचं कारण आहे की ते 10 एकत्र येण्याचं कारण त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांना जवळ केलं जात नव्हतं. ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा काही गोष्टी माहित आहेत की जेव्हा कुष्ठरोगानं त्रसित लोक व्हायचे, त्याच्यावरती औषधोपचार नव्हते, तेव्हा लोकांना काय केलं जातं? जंगलामध्ये सोडून दिलं जायचं आणि त्यांचं जीवन तसंच फिरण्यामध्ये इकडं तिकडं खायचं आणि असं जीवन होतं. आणि त्यामुळेच मदर तेरेसा यांनी कुष्ठरोग्यांच्या मध्ये सेवा केली. आणि त्यानंतर मग आता औषधोपचार आहे, त्यामुळे आता कुष्ठरोग झाला तरी लोक काय करतात की औषधोपचार घेऊन बरं होतात. परंतु त्या काळामध्ये कुष्ठरोगी यावरती औषध कोणतंच नव्हतं. त्यामुळे यांना घरामधून काढलेलं होतं, त्यांच्या कुटुंबामधून. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये ते जीवन जगत होते. त्यामुळे कुष्ठरोगी एकत्र आलेत आणि ते एकत्र काय करायचे? राहायचे. म्हणून ते किती जण होते कुष्ठरोगी? 10 जण होते. आणि 10 जण ते येशूला विनंती करत आहेत, प्रार्थना करत आहेत. आणि त्यानंतर येशूने त्यांना काय सांगितलं? 14 वचन, त्याने त्यास पाहून म्हटले, तुम्ही जाऊन आपणास याजकाला दाखवा. याजकाला दाखवा सांगितलं जायचं. कारण ज्याला कुष्ठरोग झालेला तेव्हा याजक काय द्यायचा? याजक त्यांना अशुद्ध घोषित करायचा. आणि जर एखादा मनुष्य अशुद्ध आहे तर तो लोकांच्या मध्ये राहू शकत नव्हता. कारण कुष्ठरोग हे अशुद्धतेचं प्रतीक होतं जुन्या करारामध्ये. आणि म्हणून येशू सांगत आहे की तुम्ही काय करा? याजकाला जाऊन दाखवा. कारण येशूला माहित होतं की ते याजकाच्या पर्यंत पोहोचेपर्यंत ते काय होणार आहेत? बरे होणार आहेत. आणि त्यानंतर याजक त्यांना सर्टिफिकेट देईल की आता तुम्ही शुद्ध झालेला आहात. आणि त्यानंतर ते लोकांच्या मध्ये येऊ शकतात, ते आपल्या कुटुंबामध्ये राहू शकतात. म्हणून येशू या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही काय करा? याजकाला जाऊन काय करा? दाखवा. आणि ते काय करत आहेत? 15 वचन वाचा. तब उनमें से एक यह देखकर कि वह 14 वचन वाचा परत. त्याने त्यास पाहून म्हटले, तुम्ही जाऊन आपणास याजकाला दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. आणि येशूने काय त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा? याजकांना दाखवा. आणि त्यानंतर इथं सांगत आहे की मग असे झाले की
ते जाता जाता, याचा अर्थ की त्या 10 जणांनी येशूच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि येशूवरती विश्वास ठेवून ते 10 जण याजकाला दाखवण्यासाठी जात आहेत आणि जाता जाता ते सगळे काय झालेत, बरे झाले. 10 कुष्ठरोगी होते आणि 10 कुष्ठरोगी परमेश्वराच्या कृपेनं, येशूच्या कृपेनं ते बरे झालेत. आणि बरे झाल्यानंतर पुढे एक घटना घडली. त्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आले. आणि त्यामधला एका व्यक्तीबद्दल इथं सांगत आहे की ते 9 कुठं गेले, त्यांचं काय झालं हे आपल्याला माहित नाही, परंतु एक व्यक्ती असा होता की जेव्हा त्यानं पाहिलं की माझे कुष्ठ निघून गेलेले आहेत, तेव्हा तो काय करत आहे, मोठ्यानं देवाचा महिमा वर्णन करत आहे. हालेलुया. आज आपण कशा प्रकारे देवाचा महिमा वर्णन करत आहोत? जेव्हा आपण स्तुती आराधनाला येतो सकाळी, रविवारी सकाळी, आपला आवाज कधी कधी मुखाद्वारे निघत सुद्धा नाही, शेजाऱ्याला तर ऐकू जात नाही. हालेलुया. इथं काय करत आहे की तो मोठ्यानं काय करत आहे, देवाचा महिमा वर्णन करत आहे. म्हणून जेव्हा आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा आपण मोठ्या आवाजामध्ये देवाचा महिमा करणारे लोक व्हायला पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होतात तेव्हा आपण साक्ष देऊन सांगणं गरजेचं आहे की प्रभूनं माझ्या जीवनामध्ये काम केलेलं आहे, प्रभूनं मला बरं केलेलं आहे, प्रभूनं माझ्या कुटुंबामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. याचाच अर्थ की आपण उपकार स्मरण करणारे लोक आहोत. आणि हा व्यक्ती काय करत आहे, देवाला महिमा गात आहे, मोठ्यानं ओरडत आहे आणि देवाची महिमा करत आहे. आणि इथं सांगत आहे की पुढं वाचा 17 वचन. तेव्हा येशूने म्हटले, मी एकंदर 10 जण शुद्ध झाले नाहीत का? तर त्यातील 9 कोठे आहेत? आणि येशू म्हणत आहे की 10 जण बरं झालेत. कारण येशूला सुद्धा माहित झालं, कारण त्याला माहित आहे की कारण आपला परमेश्वर सर्वसमर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. आज इथं काय घडत आहे, आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आजूबाजूला काय घडत आहे, सगळ्या गोष्टीचं आपल्या प्रभूला ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानामुळे परमेश्वरानं ओळखलं, येशूनं ओळखलं की 10 जण बरं झालेत, तेव्हा 9 जण कुठं आहेत? तेव्हा काय, तर त्यातील 9 कोठे आहेत? त्या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाही काय? याचा अर्थ की जे 9 लोक बरे झालेत त्यांच्या मनामध्ये असं वाटलं नाही काय की मी काय करावं, परमेश्वराला धन्यवाद द्यावं, परमेश्वराची स्तुती करावी. आणि 16व्या वचन जेव्हा आपण वाचतो की त्यांना धन्यवाद कसे मानले, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याचे आभार मानून त्याच्या चरणावर कसा पडला, उपडा पडला. इथं सांगत आहे पालथा पडला, काही वचनामध्ये आहे उपडा पडणं. याचा अर्थ काय, पूर्णपणे त्यानं लोटांगण घातलं, झोपला तो येशूच्या चरणाजवळ. हालेलुया. जुन्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक लोक गुडघ्यावरती प्रार्थना करणारे होते, गुडघ्यावरती गुडघे झिजवणारे लोक होते. आता ते गुडघ्यावरती जाणं थोडस त्रासदायक वाटते, गुडघे दुखतात आपल्या. म्हणून प्रार्थनेचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्याप्रमाणे तो पालथा पडला आणि काय करत आहे की देवाला धन्यवाद देत आहे. म्हणून आज आपण कशा प्रकारे देवाला धन्यवाद देत आहोत? आपण उपकार स्मरण करणारे लोक आहोत का? जे प्रभूनं माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे ते मी आठवत आहे का? आणि आठवून मी माझ्या प्रभूला धन्यवाद देत काय, त्यालाच गौरव देत आहे का, त्यालाच महिमा देण्याचा मी प्रयत्न करत आहे का? आणि तर येशू म्हणत आहे की उठून जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. आणि त्याच्या विश्वासानं तो बरा झाला. त्याचा विश्वास होता म्हणून तो बरा झाला. परंतु त्याला माहित होतं की माझा विश्वास कोणावरती आहे, येशूवरती आहे. आणि माझ्या विश्वासानं मी बरा झालेलो आहे. परंतु मी ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्यानं मला बरं केलेलं आहे. हालेलुया. म्हणून ज्याच्यावरती मी विश्वास ठेवत आहे त्यानं मला आशीर्वादित केलेलं आहे. ज्याच्यावरती मी विश्वास ठेवत आहे त्यानं मला सर्व गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. त्याला आपण धन्यवाद देणारे लोक बनायला पाहिजे. त्याला आपण मान सन्मान देणारे लोक बनणं गरजेचं आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया थोडक्यामध्ये. दानिएल याचा 2रा अध्याय. एकोणीस ते 23 वाचा कोणतं? दानिएल 2रा अध्याय 19 ते 23. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले. त्यावरून दानिएलने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला
दानिएल म्हणाला, देवाचे नाव युगायुग धन्यवाद असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजांच्या स्थानपन्न अथवा स्थानभ्रष्ट करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो. अंतरात काय आहे हे त्याला ठाऊक आहे. त्याच्याजवळ प्रकाश बसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहे आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले तू मला आता कळवले आहेस. तू आम्हाला राजाची गोष्ट कळवली आहेस. आणि या ठिकाणी ही गोष्ट जर पहिला अध्याय तुम्ही वाचला, सुंदर गोष्ट आहे त्यामध्ये, सत्यकथा, की नबुकद्रेसर राजा होता, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर त्याने काय केलं, सर्व ज्योतिषांना, सगळ्या लोकांना काय केलं, बोलावलं. जर दुसरा अध्याय पहिलं वचन जर वाचलं, नबुकद्रेसराला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ने पडली, जेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली. नबुकद्रेसर राजाला स्वप्न पडलं, तो तळमळला, त्याला अस्वस्थता वाटू लागली. कधी कधी आपल्याला सुद्धा वाईट स्वप्न पडल्यानंतर आपण सुद्धा अस्वस्थ होतो, घाबरतो. त्याप्रमाणे हा राजा काय झाला, घाबरला आणि त्यानं काय केलं, सर्व ज्योतिषांना, सगळ्या जे ज्ञानी लोक आहेत त्या सर्वांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या स्वप्नाचा काय करायचं, तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. तेव्हा सगळे ज्ञानी लोक त्यांनी गोळा केले, सगळे लोक आले. परंतु राजाची एक अट होती. काय अट होती माहित आहे, कोणाला सांगता येईल? त्यांनी स्वप्न नाही सांगितलं, म्हणजे बिना स्वप्न सांगितल्यास त्याला अर्थ पाहिजे. राजा म्हटला की मी स्वप्न सांगितलं तर तुम्ही काही पण थाप माराल, काही पण सांगाल तुमच्या बुद्धीचा उपयोग करून, परंतु माझी अट आहे काय, मी काही स्वप्न सांगणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, माझं स्वप्न सुद्धा सांगायचं आहे आणि त्या स्वप्नाचा काय करायचा आहे, अर्थ सुद्धा सांगायचा आहे. खूप मोठी अडचण नबुकद्रेसर राजानं सगळ्या ज्ञानी लोकांच्या समोर उभा केले. त्यानंतर दानिएलाला सुद्धा काय केलं, पकडून आणलं आणि त्याला माहित नव्हतं. त्यानंतर त्यानं विचारलं की काय झालेलं आहे, काय झालेलं आहे. तेव्हा दानिएलानं ते चॅलेंज स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की 17 वचन, यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपल्या सोबती हनन्या, मिशाएल व अजरिया यास ही हकीकत कळवली आणि बाबेलच्या इतर ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजवळ मागावे. आणि दानिएल प्रार्थना करत आहे आणि तो आपल्या सोबत्यांना सुद्धा सांगत आहे की ह्या गोष्टीसाठी काय करा, प्रार्थना करा. दानिएलची इच्छा नव्हती की कोणाची हत्या व्हावी, कोणाचं नुकसान व्हावं, कोणाला त्रास व्हावा, म्हणून दानिएल सुद्धा प्रार्थना करत आहे. दानिएलानं आव्हान स्वीकारलं, तो प्रार्थना करू लागला आणि परमेश्वरानं दानिएलाला स्वप्न सुद्धा सांगितलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा सांगितलं. इतका महान परमेश्वर आपला आहे. हालेलुया. कारण परमेश्वराला काहीच अशक्य नाही. म्हणून 19 वचनापासून दानिएल काय करत आहे, परमेश्वराला धन्यवाद देत आहे. किती सुंदररित्या तो परमेश्वराचं वर्णन करत आहे. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलाला प्रगट झालं. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. जेव्हा दृष्टांत प्रगट केला, सर्व स्वप्न परमेश्वरानं दानिएलाला सांगितलं, तेव्हा तो स्वर्गीय देवाचा धन्यवाद करत आहे. देवाचे नाम युगानुयुग असो, त्याचे धन्यवादित असो, कारण ज्ञान व बळ ही त्याचीच आहेत. दानिएल हुशार होता, तो ज्ञानी होता, परंतु त्यानं स्वतःच्या ज्ञानावरती काय केला, भरोसा ठेवला नाही. जे काही ज्ञान परमेश्वरानं प्रगट केलं त्याच्यामध्ये मी पण आला नाही. तो नम्र होता दानिएल, म्हणून देवानं परमेश्वरानं दानिएलाचा उपयोग केला त्या राजाचं परिवर्तन करण्यासाठी. आणि इथं सांगत आहे की ज्ञान आणि बल कोण देतो, परमेश्वर देतो. परमेश्वराला सर्व काही महिमा असू दे, तो गहन आणि गूढ गोष्टी काय करतो, प्रगट करतो. अंधारात काय चाललेलं आहे ते सर्व त्याला ठाऊक आहे. त्याच्याजवळ प्रकाश आहे. हे पूर्वजांच्या देवा, मी तुझे काय करतो, उपकार मानतो. तो काय करत आहे की जेव्हा देवानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, देवानं त्याला स्वप्न आणि दृष्टांत सांगितला, तेव्हा त्यानं काय केलं, परमेश्वराला धन्यवाद दिला. म्हणून बिकट परिस्थिती आल्यानंतर घाबरून जायचं नाही. जेव्हा अनेक अशा परिस्थिती आपल्या समोर निर्माण होतात की तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता मी काय करू, आपल्या समोर पर्याय उपलब्ध नसतात, तेव्हा आपल्याला एकच गोष्ट करायचं आहे की त्या प्रभूच्या चरणाजवळ जायचं आहे आणि काय करायचं आहे, देवाला धन्यवाद द्यायचा आहे. हालेलुया. मागणी करायची नाही, त्या परिस्थितीसाठी देवाला धन्यवाद द्यायचा की देवा ही परिस्थिती आलेली आहे आणि मला माहित आहे की यामधून मार्ग काढणारा तू परमेश्वर आहेस. हालेलुया. आणि तेव्हा परमेश्वर त्यामधून मार्ग काढणार आणि दानिएला सारखं परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. त्यानंतर पुढचं वचन 6वा अध्याय आणि 10वं वचन वाचा.
दानिएल 6:10. या फर्मानावर सही झाली असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेने असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याची सुंदर सत्यकथा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की ज्याप्रमाणे राजानं फरमान काढलं की आता काय करायचंय की सर्वांनी कुणाच्या पाया पडायचं आहे, फक्त राजाच्या पाया पडायचं. कारण काय झालं की त्याचे जे अधिकारी होते त्या राज्यामधले, ते अधिकारी मध्ये दानिएल सुद्धा हा महत्वाचा अधिकारी होता आणि त्यामुळे ते त्याला खूपच नव्हतं. कधी कधी आपल्याला सुद्धा काय होतं की दुसरा वरती जायला आला तर कधी कधी आपल्याला खूपच नाही, कधी कधी आपल्या कलिगला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. त्याप्रमाणे दानिएलाचं चांगलं होत आहे किंवा दानिएल चांगला अधिकारी बनत आहे आणि राजाची कृपा सुद्धा त्याच्यावरती होती. कारण दानिएल प्रामाणिक होता, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करणारा होता आणि सगळं काही चांगल्या प्रकारे करणारा दावीद होता. आणि अशा प्रकारचे साक्ष राजासमोर होते. त्यामुळे राजाने ठरवते की सर्वांच्या अधिकारावरती एक महत्वाचा अधिकारी त्याला नेमायचं आणि ते काही लोकांना पटलं नाही आणि त्यानंतर ते लोक काय करू लागले, त्याच्यामध्ये दोष शोधायला लागले की जेणेकरून त्याचा दोष जर राजाला दाखवला तर राजा काय करेल, त्याला अधिकारी बनवणार नाही आणि असा प्रयत्न ते करू लागले. परंतु प्रियानं सांगू द्या की आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा गोष्टी जर घडत असतील, कोणी जर आपलं वाईट करत असेल, कोणी आपल्याला जर खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर प्रियानं मला सांगू द्या तुम्ही काहीच करू नका. देव त्या व्यक्तीकडे पाहेल. हालेलुया. देव त्या व्यक्तीला काय करेल, त्याची जागा दाखवून देईल. कारण आपल्या सोबत कोण आहे, या राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आपल्या सोबत आहे. आणि ज्याप्रमाणे दानिएलाच्या विरोधात कट कारस्थान करू लागले, त्यांना कोणताही दोष सापडला नाही आणि त्यामुळे त्यांनी कोणता दोष पकडण्याचा प्रयत्न केला, दानिएल 3 वेळा जो प्रार्थना करतो तो राजाचा ऐकत नाही, अशा प्रकारचा दोष त्यांनी पकडला आणि त्यांनी काय केलं की राजाच्याच पाया पडायचं, अन्य कोणत्याच देवाच्या पाया पडायचं नाही असं फरमान काढलं. आणि त्यानंतर इथं दानिएल काय करत आहे, पुन्हा एकदा वाचा वचन, ते 10वं वचन. या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. आजूबाजूचे लोक कटकारस्थान करत आहेत, दानिएलाच्या विरोधात काहीतरी खुरापत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं झालं आणि राजानं त्या फरमानावर सही केली, सगळं काही परमिशन त्यांना मिळाली. परंतु या ठिकाणी सांगत आहे की दानिएलानं काय केलं, दानिएल घाबरला नाही, तर तो कुठे गेला, आपल्या घरी गेला. पुढे वाचा. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेने असून उघड्या होत्या. खिडक्या त्याच्या कशा होत्या, उघड्या होत्या. आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं, कडी दरवाजे बंद करून गुपचूप प्रार्थना करूया म्हटलं असतो. कारण जर कोणी पाहिलं की मी राजाला सोडून माझ्या देवाची मी प्रार्थना करत आहे, तर ते लोक मला काय करतील, अरेस्ट करतील. परंतु त्याला याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याच्या प्रभूवरती विश्वास होता. त्याच्या ज्या काही खिडक्या होत्या त्या खिडक्या तशाच उघड्या ठेवल्या आणि त्याने काय केले, त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली आणि पुढे सांगत आहे की आपल्या देवाचा काय केला, धन्यवाद केला. सगळं शासन त्याच्या विरोधात होतं, त्याच्या आजूबाजूचे जे अधिकारी होते ते सगळे त्याच्या विरोधात होते. परंतु त्या परिस्थितीचं टेन्शन न घेता त्याने काय केला, फक्त परमेश्वराला धन्यवाद दिला आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळतो की ज्यानंतर पुढे काय झालं, त्याला कुठं टाकलं, अग्नीमध्ये टाकलं. काय सिंहाच्या गुहेत टाकलं. सिंह कसा होता, भुकेला होता, त्याला खायला दिलं नव्हतं. दानिएलाला टाकल्यानंतर काय केलं, सिंहाची तोंड परमेश्वरानं काय केली, बंद केली. एवढा अद्भुत चमत्कार करणारा आपला परमेश्वर आहे. आणि हे का झालं, कारण दानिएलाचं धन्यवाद देणारा अंतःकरण. हालेलुया. दानिएलाचं उपकार स्मरण करणारा अंतःकरण, त्यामुळं परमेश्वरानं त्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून आज परमेश्वर या शेवटच्या दिवसामध्ये असताना आपल्या सर्वांना सुद्धा हे आपल्याला जाणीव करून देत आहे की आपण काय करायला पाहिजे, धन्यवाद देणारे लोक बनायला पाहिजे, देवाला उपकार स्मरण करणारे लोक बनायला पाहिजे. देवाने जे काय आपल्याला दिलेलं आहे त्या गोष्टीबद्दल आपण परमेश्वराचे उपकार स्मरण करायला पाहिजे. हालेलुया. एकदा उपकार स्मरण केलं झालं,
आपल्याला वाटतं की आपण मोठं काम केलं, परंतु नेहमी आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. नेहमी परमेश्वराला आपण काय करायला पाहिजे? उपकार स्मरण करायला पाहिजे. तेव्हा परमेश्वर आपल्याबद्दल आनंदी होणार आणि परमेश्वराच्या आवडीचे लोक आपण बनणार. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आतापर्यंत आम्हाला सांभाळलं. प्रभुदेवा 2023 वर्षामध्ये परमेश्वरा जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून परमेश्वरा आज डिसेंबरची 31 तारीख असताना परमेश्वरा आता पण परमेश्वरा पूर्ण वर्षभर तो आम्हाला सांभाळलं. प्रभुदेवा वर्षभर तो आम्हाला लागणारी प्रत्येक गरज पुरवली परमेश्वरा. प्रभुदेवा आमची पात्रता नसताना देखील परमेश्वरा पात्रतेच्या पलीकडे गोष्टी देऊन परमेश्वरा तो आम्हाला आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा आज प्रभुदेवा त्यांनी ज्या गोष्टीबद्दल धन्यवाद दिलेला आहे प्रभुदेवा त्या सर्व गोष्टी नासर येशूच्या नामामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाच्या कारणीभूत होऊ द्या. प्रभुदेवा आज आम्ही परमेश्वरा स्वर्गाचे सर्व दरवाजे आम्ही नासर येशूच्या नामामध्ये इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खुले करत आहे. येशूच्या नामामध्ये प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू प्रत्येकाचं अंतःकरण जाणतोस. प्रभुदेवा प्रत्येकानं ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलेली आहे, प्रत्येकानं ज्या गोष्टीसाठी धन्यवाद दिलेला आहे प्रभुदेवा त्या सर्व गोष्टी तू जाणतोस परमेश्वरा. त्या सर्व गोष्टी प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाच्या होऊ द्या. आणि प्रभुदेवा आम्ही नवीन वर्षामध्ये परमेश्वरा त्या गोष्टीबद्दल साक्ष देऊन परमेश्वरा ज्याप्रमाणे तो कुष्ठरोग्याने आनंद केला त्याप्रमाणे आम्ही आनंद करण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला तयार करणार आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू प्रेमळ परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत कृपा करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो प्रभुदेवा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवा ज्या परिस्थितीमधून अनेक लोक जात आहेत ते सर्व परिस्थिती परमेश्वरा तू जाणणारा परमेश्वर आहेस. आणि परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवतो की ती परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये तू बदलणारा परमेश्वर आहेस, कारण परमेश्वरा तुला सर्व काही गोष्टी शक्य आहेत. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व प्रकारचे प्रभुदेवा आशीर्वाद आम्ही या पृथ्वीवरती नासर येशूच्या नावामध्ये परमेश्वरा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खोलत आहे. प्रभुदेवा प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित करत आहे. येशू प्रभुदेवा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही नेहमी उपकार स्मरण करणारे लोक बनावं, आम्ही नेहमी तुला धन्यवाद देणारे लोक बनावं परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही वेळात वेळ काढून परमेश्वरा तुला प्रार्थना करणारे लोक बनावं, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय कर. प्रभुदेवा आज प्रत्येकाची भेट घेतली, प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोललास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय कर. उद्याचा प्रभुदेवा दिवस आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा पहिला दिवस 2024 मधला आम्ही एकत्र येऊन साजरा करत असताना परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सहाय कर. आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि उद्याची भक्ती आराधना सुद्धा तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. धन्यवाद धन्यवाद देतो प्रभुदेवा. उभा असलेल्या प्रत्येकाला तुम्ही स्पर्श केला, प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तुम्ही बोलला, प्रत्येकाला प्रभुदेवा तू सांत्वन दिलं, प्रत्येकाला प्रभुदेवा एक नवीन आशा दिली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आशा आहे की तुम्ही सर्वजण आजच्या भक्तीद्वारे आशीर्वादित झाला असाल.